कळवा प्रभाग समिती अंतर्गत साईनाथ नगर येथे नाल्याची सफाई करण्यात आली। त्यानंतर मागील 10 दिवसांपासून या नाल्यातील गाळाचा भला मोठा ढीग तसाच नाल्याच्या बाजूला रस्त्यावरती पडून आहे। नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने घाणेरडे पाणी पसरून परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनांच्या वर्दळीमुळे गाळ इतरत्र पसरत आहे। त्याचा त्रास नागरिकांना होत असून हा गाळ तातडीने उचलावा अशी मागणी नागरिक करत आहेत। नाल्यातील गाळामध्ये अनेक घातक रसायने आणि जंतू असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे। नाल्यातील निघालेल्या गाळावर जंतुनाशक व दुर्गंधी नाशकाचे फवारणी करणं बंधनकारक असताना देखील अशी कुठल्याही प्रकारची फवारणी करण्यात आलेली नव्हती। तसेच नियमानुसार नाल्यातून काढलेला गाळ 48 तास ठेवून त्यानंतर तातडीने सक्षम अधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या जागेवरती विल्हेवाट न लावल्यास अशा चुकीच्या असमाधानकारक कामासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत ठेकेदारास पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे। त्यामुळे इथून पुढे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे शहरात नालेसफाई दरम्यान जर चुकीचं काम करत हातसफाई करण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे। यावेळी प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी, सेवा दलाचे अध्यक्ष रवींद्र कोळी, मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील, कळवा ब्लॉक कार्याध्यक्ष नुरशीद शेख, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। ऑफिस उत्तर देणार, याचं उत्तर असं नाही हो। तुम्ही बघा असं चाल ढकल करू नका, त्यांच्यावर आहे यांच्यावर आहे। मॅडम मला ठोस उत्तर पाहिजे की याची उत्तरं कोण देणार। प्रभाग समितीला आणि तुम्ही काय सांगितलं की अंबाजी मयुरी देणार। आम्ही जवळजवळ 4 तास झाले या ठिकाणी आहोत, 4 तास। आता आम्ही येऊन बोललो ना सर तुम्हाला की पण तुम्ही उत्तर कुठे, मी काय म्हणतो 48 तासापेक्षा जास्त वेळा का ठेवला याचं उत्तर द्या मग मला। तुम्ही आलात तर काम चालू होतं सर। काय काम चालू होतं? फ्लोटिंगचं काम चालू आहे, वरच्या नाल्याचं काम चालू, सगळं म्हणजे असे किती डोंगर उभे करणार तुम्ही आणि उचलणार? मग डोंगर उभे प्रश्न आहे सर, ते उचलून घेणार आहे। आता काम चालू आहे तिथे किती त्याच्यावर अपघात झाल्यावरती ते हात लावून एखादा मुलगा वरती झाला नाही। तुम्ही यातल्या अटी शर्ती तुम्ही बनवल्यात की नाही हो टेंडर मधल्या, या 48 तासामध्ये उचलायच्या? मग तुम्ही ठेकेदाराची बाजू घेऊन आम्हाला सांगताय का हो? बाजू नाही घेते, पण मी तुम्हाला 10 दिवस आहे ना हो, 10 दिवस मॅडम, 1 दिवस एक्स्ट्रा आपण समजू शकतो। कारवाई करा ना, ठेकेदार कारवाई करायला। रवी थांब जरा, 10 दिवसापेक्षा जास्त वेळ झालेला आहे। असं नाही तुम्ही त्याच्या बाजूने, त्यांनी का तिथे फवारणी केली नाही? अरे नागरिक म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो, तुमच्याकडे अपेक्षेने की तुम्ही काय कराल। तुम्ही सगळं त्यातच आम्हाला सांगताय, तुम्ही आमच्यासाठी काय करणार ते सांगा। आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर तुम्ही काय करणार? अंबाजी मयुरी मॅडमनं तुम्ही काय सांगणार? त्याच्या आमची काय उत्तरं देणार? आता तुम्ही मला सांगताय 4 तासापासून मयुरी मॅडम येत आहेत, त्या दौऱ्यावर आहेत। आता एवढा क्रिटिकल प्रश्न तयार झाला, 100 लोक या ठिकाणी जमा झाले, त्या लोकांसाठी ते येऊ शकत नाही, याची उत्तरं देऊ शकत नाही। ह्या अंबाजी मयुरी मॅडमकडे 5 प्रभाग समिती आहेत आणि या अंबाजी मयुरी मॅडमकडे मी 10 दिवसापूर्वी गेलेलो आणि हे प्रश्न त्यांना सगळे विचारलेले होते। त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यांना आम्हाला माहिती नाही म्हणे, जा तिथे महापालिकेमध्ये आणि जाऊन तुम्ही वरिष्ठांना विचारा। आणि अशाच पद्धतीची परिस्थिती यांच्या कळवा प्रभाग समितीमध्ये आणि या मॅडमकडे 5 प्रभाग समित्यांचा चार्ज आहे, तर याची ठोस उत्तर यांनी दिली पाहिजे। 10 दिवस कचरा इथे का पडू नये, याच्यावरती औषधांची फवारणी का केली जात नाही, किंवा अंडरग्राऊंड युटिलिटी विजेच्या काही लाईटी त्यांनी तोडल्या असतील, काही पाण्याचे कनेक्शन तोडले असतील, ते जोडले पाहिजे, ते या ठिकाणी तोडलेले आहेत। काम करणाऱ्या लोकांकडे का ग्लोव्ज नाही आहेत या ठिकाणी, सेफ्टी इन्स्ट्रुमेंट ते का नाही आहे? आणि परत आलेले अधिकारी काय सगळे आम्हाला त्या यांची बाजू घेऊन सांगतायत, नाही ते करणार आहेत, ते अरे केलं का नाही हे सांगा। करणाऱ्याचा काय विषय आहे? आता आम्ही आल्यानंतर ते करणारच आहेत। त्यामुळे आम्ही परत सोमवारी किंवा मंगळवारी आमच्या शिष्टमंडळासह अंबाजी मयुरी मॅडमची परत कळवा प्रभाग समितीमध्ये भेट घेणार आहोत। 5 प्रभाग समित्यांचा चार्ज त्यांच्याकडे आहे, नाहीतर आम्हाला नाईलाजानं म्हणायला लागेल की या नालेसफाई नाही तर ही हातसफाई चालवली आहे आणि याला महानगरपालिकेच्या सहकार्याने या ठिकाणी चालू आहे। तुम्ही जर जनतेचं ऐकत नसाल